भरद्वाज मुनी आणि याज्ञवल्क्य ऋषी जे तीर्थराज प्रियाक्षेत्री भरद्वाज मुनींचा आश्रम आहे। गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्याचा त्रिवेणी संगम जिथं आहे त्या ठिकाणी भरद्वाज मुनींचा आश्रम आहे। आणि त्या भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये चातुर्मास करण्याकरता सगळे ऋषी मंडळी यायचे। चातुर्मास संपल्यानंतर पुन्हा आपापल्या गावाकडे परत जायचे। एक दिवशी सर्व ऋषी मंडळी स्नान करण्याकरता त्रिवेणी संगमावरती येतात आणि आल्याच्या नंतर स्नान झालं भरद्वाज मुनींच्या आश्रमात याज्ञवल्क्य ऋषी येतात। याज्ञवल्क्य ऋषी आल्याच्या नंतर याज्ञवल्क्य ऋषी मोठे पवित्र परम पुण्यवान ज्यांनी काकभूषुंडी ऋषीने याज्ञवल्क्य ऋषीला कथा सांगितली होती हे भरद्वाज मुनींना माहिती होतं। भरद्वाज मुनींनी नमस्कार केला, आसनावरती बसवलं आणि हे दोघही आपल्या आश्रमामध्ये बसले असताना भरद्वाज मुनींना प्रभू रामचंद्राचं चरित्र ऐकायचं होतं। याज्ञवल्क्य ऋषीला म्हणतात, नाथ माझ्या मनामध्ये थोडासा संशय आहे। तुलसीदास महाराज त्याचं वर्णन करतायत। भरद्वाज मुनी बसही प्रयागा अति अनुरागा भरद्वाज मुनि बसही प्रयागा जिन राम पद अति अनुरागा। राम जय जय राम काल सांगितलेलं आजच विसरून गेल्या। पुन्हा एकदा राम भरद्वाज मुनि बसही प्रयागा जिन राम पद अति अनुरागा। बस एवढं लक्षातच ठेवायचं। 7 दिवसात काही लक्षात राहिलं की नाही राहिलं, पण राम राम म्हणून जेवढे तुम्ही पाप केले तेवढे जळून गेले, म्हणजे केले नाहीत तुम्ही। परम पवित्र आपल्या आश्रमात तीर्थराज प्रियाक्षेत्री भरद्वाज मुनी बसही प्रयागा प्रयागक्षेत्री आपल्या आश्रमात बसले आणि आश्रमात बसल्यानंतर त्यांच्या मनात संशय आणि त्या संशयाच्या अनुषंगानं याज्ञवल्क्य ऋषीला प्रश्न करतात, नाथ एक संशय बडमोरे नाथ एक संशय बडमोरे नाथ एक संशय बडमोरे करगत वेद तत्व भूत
काजा राम सिया राम जय राम सिया राम राम सिया राम जय राम सिया राम. मनामध्ये संशय आला आणि याज्ञवल्क्य ऋषीला बोलतात, नाथ माझ्या मनात संशय आहे, बोलावं तरी भीती वाटतेय आणि नाही बोलावं तर मग मी अभागी राहील, अज्ञानी राहील. कहत सो मोही लागत भय लाजा, भई भीतीही वाटतेय आणि लाज सुद्धा वाटते. पण नाही विचारलं तर जौन म कहू बड होई अकाजा. जर मी ते नाही विचारलं तर मी अज्ञानी ठरल आणि मग जर माझं अज्ञान दूर नाही झालं तर माझा जन्म वाया जाईल. ऐका, ज्या दिवशी माणसाच्या मनामध्ये संशय आला त्या दिवशी माणसाच्या मनामध्ये पाप आलं. या संशयानं कित्येक जणांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. या संशयानं कित्येक जणांचा संसार वाटोळ झालाय. या संशयानं कित्येक जण लोक अज्ञानी राहिलेत. संसारात जर भांडणं कशामुळे होत असतील ना, तर ते फक्त संशयानं. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या पदरचं नाही सांगत, ज्ञानोबराय म्हणतात माणसाच्या मनामध्ये संशय आला की हे सगळ्यात मोठं पाप त्याच्या मनात घडलं. संशयाबोनी घोर आणि पाप नाही थोर. संशयाला त्याच्यासारखं पाप दुसरं कोणी नाही. थोडक्यात सांगू संशय काय करतो. रोज आपला मालक जर 6 वाजता घरी येत असेल परळीहून आणि एका दिवशी 6:15 वाजले, मोबाईल काढणार अगोदर लावू का नको लावू का नको लावू का नको लावू का नको म्हणण्यात 5 मिनिटं जातात. 2:20 होते यायला. कुणाला? महाराजाला. तेवढ्यात त्याचा फोन लागू नये. फोन हिनं लावा आणि तिकडून त्याचा फोन लागू नये. 1-2 वेळा बाई ट्राय करते, 1-2 वेळा लावण्याचा प्रयत्न करते आणि तिसऱ्यांदा वेटिंगवर पडला. संशय काय करतो, वेटिंगवर पडला, पुन्हा कट करते काहीतरी कामात असं, पुन्हा लावला, पुन्हा कुणाला तरी बोलायला वेटिंगवर पडला, पुन्हा लावणार, पुन्हा वेटिंगवर. 4-5 वेळा झालं, तिचा तापा सुरू झाला. काकडा म्हणायला, हरिपाठ म्हणायला, भजन करायला अजिबात नाही. महाराज मंडपात लवकर नाही आला की बीपीच वाढते. हा 6:30 वाजले तरी त्याचा काही फोनचा पत्ताच नाही. फोन लावला की वेटिंगवर. आणि तेवढ्यात पुन्हा त्याचा मोबाईल बोलता बोलता बंद पडावा आणि पुन्हा हिनं स्विच ऑफ लागावा. ते 7 वाजता घरी आलं. 6ला येणार, कधी आलं? 7ला घरी आलं. घरी आली की दारात आरती घेऊन उभाच टाकलेली असते. गाडीहून उतरायच्या अगोदर कुठं होतात? परळीत गोविंद महाराज भेटले होते. आजच बरे भेटले. काम नव्हतं का त्याला? काय त्यालाच बोलत होतो. इतके फोन केले, बोलू लागलात कोणाला तरी वेटिंगवर पडत होता की मोबाईल. अगं ते तुझ्याच आईचा फोन होता. माझी आई तुम्हाला कशाला करेल, माझ्याकडे काय मोबाईल नाही का? अगं खरंच होता. किती बी तिला पटवून सांगा, पुन्हा मनात काय आलं असतं? संशय. एक वाक्य सांगतो तुमचं लेकरू म्हणून, आहे का? आपल्याला एखाद्याला बोलायचं, एखाद्याला नाव ठेवायचं, एखाद्यासोबत भांडणं करायचं, कोणाचं तरी ऐकून आपल्या मनात जर आपण संशय आणला की त्याला तर पाप लागलच हो. ज्यानं वाईट तुमच्या मनात घातलंय त्याला तर पाप लागणारच आहे. पण तुम्ही ऐकून घेतलंय आणि फक्त मनामध्ये तुमचे असं तयार झालं की हा माणूस वाईट आहे, इथून पुढे त्याचं ऐकायचं नाही, त्याला बोलायचं नाही, त्याची कथा ठेवायची. असं उगं मनात आलं. एवढं जरी आलं तर तुमच्या मनामध्ये पाप आलं. आणि हे पाप धुण्याचं साधन पुन्हा रामनामाशिवाय दुसरीकडे कुठं नाही. माझी विनंती आहे, आपण ऐकलेलं
आणि डोळ्यानं बघितलेलं. आपल्याकडं म्हणतात कानात आणि डोळ्यात 4 बोटाचा अंतर आहे. तुम्ही एखादी गोष्ट डोळ्यानं पहा, दुसऱ्याला नाव ठेवत असताना, दुसऱ्याला बोलत असताना, एखाद्याला वाईट म्हणायचं, एखाद्यासोबत भांडणं करायची आहे किंवा एखाद्याला कसलंही नाव ठेवायचं आहे आपल्याला, तर अगोदर ते खरं आहे का खोटं हे आपल्या डोळ्यानं तपासा. कारण कानं सध्या खूप लोकांचे चतुर झाले. जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून तर जास्तच. कदाचित कानानं बोललेलं, कानानं ऐकलेलं ते खोटं ठरू शकतं, पण या डोळ्यानं बघितलेलं कधी खोटं ठरू शकत नाही. नुसतं कानानं ऐकायचं आणि लोकांना नाव ठेवत चालायला लागलात की त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसणार आहे. आणि त्या पापानं दुसऱ्याचं वाटोळ होईल का नाही माहिती नाही. त्याचं कसं होईल ते सोडून द्या, पण सुरुवात आपल्यापासून होत असते. भरद्वाज मुनी आश्रमामध्ये बसले तर मनामध्ये संशय आलाय, आणि मनामधला संशय नाही विचारावं तर अज्ञानी ठरत. बरं, संशय काही संसारासाठी नव्हता. संशय कुणाला तरी नाव ठेवण्याकरता नव्हता. भरद्वाज मुनी म्हणतात, नाथ मनात संशय आहे, पण विचारावं तर लाज वाटते, भीती वाटते तुमची. गुरुवर्य आहात तुम्ही, नाही विचारावं तर आम्ही अज्ञानी ठरल्या जाऊ, नाही बोलावं तर आमचं अज्ञान असंच ठरल्या जाईल. याज्ञवल्क्य ऋषी हसतात आणि याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, अहो झालं तरी काय सांगा ना, काय संशय म्हणत ते तर कळू द्या. नाथ, मला असं वाटतंय की त्रेतायुगातला प्रभू रामचंद्र, जे की राजा दशरथाच्या पोटी जन्माला आलेले, त्यांना 14 वर्षाचा वनवास मिळाला. सामान्य माणसासारखे देव होते हो, सामान्य माणसासारखे वनवन फिरत होते. आणि ज्यावेळी सीतामय्याला चोरून रावण घेऊन गेला ना, त्यावेळेस प्रभू रामचंद्र ढसाढसा रडत होते. सीते 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 म्हणून आरडाओरडा करत होते, रडत होते. एखाद्या सामान्य माणसानं जसं रडावं ना, तसा निर्गुण निराकार असणारा ब्रह्म तो रडत होता. नाथ, माझ्या मनात संशय आहे. राजा दशरथाच्या पोटी जन्माला आलेले अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र आणि जे वेदानं, शास्त्रानं, पुराणानं सांगितलेलं ब्रह्म, हे दोन्ही एकच आहेत का? ऐका बरं का. याज्ञवल्क्य ऋषीला भरद्वाज मुनी गोड प्रश्न करतात. निर्गुण निराकार असणारा ब्रह्म, जो ब्रह्म तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, जो देव प्रत्येक अणुरेणूमध्ये आहे, तो देव आणि अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र हे दोन्ही एकच आहेत का? का निर्गुण निराकार ब्रह्म वेगळे आणि अयोध्येतले प्रभू रामचंद्र वेगळे आहेत? याज्ञवल्क्य ऋषी हसतात आणि हसल्यानंतर भरद्वाज मुनींना सांगतात, नाथ, तुमच्या मनात संशय नाही आहे. तुमच्या मनात प्रभू रामचंद्राच्या भजनाविषयी, प्रभू रामचंद्राच्या कथेविषयी आवड आहे. संशय असता तर मनात राम नाव आलंच नसतं. नाथ, तुम्हाला माहिती आहे, निर्गुण निराकार तत्व ज्याचं वेदानं वर्णन केलं, शास्त्रानं वर्णन केलं, पुराणानं वर्णन केलं, की जो निर्गुण निराकार, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिर घुराया. निर्गुण निराकार असणारा तत्व, जे की कुणालाच कळालं नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला नाव नाही. जसं पाण्याला रंग नाही, रूप नाही, नाव नाही, तसंच निर्गुण निराकार ब्रह्माला रंग सुद्धा नाही. पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए ऊस जैसा. पाण्याला रंग दुधात मिसळलं की दुधासारखा, ताकात मिसळलं की ताकासारखा, आणखी कशात मिसळलं की हो गुरुजी, हा असं एवढ्या बाटलीत टाकलं की त्याचा रंग वेगळाच. पाण्याला रंग नाहीये, तसं निर्गुण निराकार ब्रह्माला सुद्धा रंग नाही. जे निर्गुण निराकार, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा.
नाही आई कळला वेदा नाही आई कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा 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 निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला असा विटेवर हे उभय ठेविले हात कटेवर पुतळाचे तण्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा जो की वेदाला कळाला नाही. आपण अभंग ऐकलेला आहे. वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. तो कसा आहे? निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला कसा विटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळाचे तण्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. पंढरपूरचा मालक असो, प्रभू रामचंद्र असो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असो, निर्गुण निराकार तत्व हे वेदाला श्रुतीनं सांगितलं. नेती नेती नेती. श्रुती सुद्धा जिथं नेती नेती म्हणली, ब्रह्म हे कधी कुणाला कळालं नाही. आणि ब्रह्म नाही म्हणावं तर विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने देखिला किंवा पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तो देव प्रत्येक ठिकाणी आहे, पण तरी आपण त्याला हुडकत फिरतो. आपल्यात अज्ञान आहे. त्या अज्ञानामुळे आपल्याला निर्गुण निराकार तत्व दिसलं नाही. जगात निर्गुण निराकार तत्व ओतपोत भरलेलं आहे. आणि ते निर्गुण निराकार तत्व ज्या दिवशी इथून निघून जाईल त्या दिवशी हे जग सुद्धा राहणार नाही. जाऊ द्या जगाचा विचार कशा करायचा. आपल्यातनं निर्गुण निराकार तत्व निघून गेलं की माणसं पुन्हा आपल्याला सुद्धा ठेवणार नाही. मग देव नाही कशाहून तरी आपण हुडकत फिरतो. भगवान कहा मिलता है भगवान कहा मिलता है भगवान कहा मिलता भगवान कहा मिलता तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान का मिलता है भगवान का मिलता है कई नगर ढूंढे कई गाव ढूंढे कई नगर ढूंढे
कई गाव ढूंढे कई नगर ढूंढे कई गाव ढूंढे तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलते हैं भगवान कहाँ मिलते हैं। तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक रात्रंदिवस आपण देव शोधण्याकरता फिरतो. संत महात्मे सुद्धा म्हणले ना, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. संत महंत सिद्ध ऋषी या सगळ्याला संतांनी विचारलं, कुठं राहतो देव? पंढरपूरला, वृंदावनला, अयोध्येला, ऋषिकेशला, बद्रीनाथ, केदारनाथला, कुठं राहतो ते देव नेमका? देव हा निर्गुण निराकार तत्व प्रत्येक ठिकाणी, सर्वाघटी राम देहादेही एक. प्रत्येक ठिकाणी देव आहे. संशय नाथ माझ्या मनात की निर्गुण निराकार तत्व जे वेदाला कळालं नाही, मग ते निर्गुण निराकार तत्व अयोध्या नरेश प्रभू रामचंद्राच्या रूपाने जन्माला आलं. आल्यानंतर सामान्य रूपानं लीला केल्या देवानं. जसं माणूस सुखदुःखात असतो तसंच प्रभू रामचंद्राचं जीवन आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचं जीवन आनंददायी आहे आणि प्रभू रामचंद्राचं जीवन दुःखदायी आहे. प्रभू रामचंद्राच्या जीवनात वनवासच मिळाला, सुख कमी मिळालं, दुःख जास्त मिळालं. तसंच संसाराचं आहे तुमच्या आमच्या सुद्धा. सुख आपल्याला कमी मिळतं आणि दुःखच जास्त मिळतं. संतांनी तर वर्णन केलंय, सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता येवडे. सुख पाहिलं तर अगदी जवळ इतकं आहे या संसारात आणि दुःख बघितलं तर पर्वत इतकं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख बांधवडी आहे. मग इथं आल्यानंतर सुख मिळतं ते फक्त परमार्थात. चांगलं वागलं की रात्रंदिवस सुखच आहे आणि चांगलं नाही वागलं की दुःखच आहे जीवनात. चांगलं वागलं की तो ईश्वर अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक फळ देत असताना सुखाचे देतो आणि वाईट वागलं की तोच मालक फळ देताना दुःखाचे देतो. आणि मग माणसं म्हणतात रात्रंदिवस आम्ही असं केलं तसं केलं आणि हे करून बी आमच्या जीवनात दुःखच कसं मिळालं. तर दुःख देव कधीच देत नाही. कालच सांगितलं, जैसा कर्म करेगा इंसान वैसे फळ देगा भगवान. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. याज्ञवल्क्य ऋषीला भरद्वाज मुनी म्हणतात संशय आहेत ते ब्रह्म आणि अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र हे एकच आहेत का? याज्ञवल्क्य ऋषी हसतात आणि याज्ञवल्क्य ऋषी सांगतात, मुनिवर्य हाच प्रश्न पूर्वी भोले बाबाची अर्धांगिनी सती मैया यांना पडला होता. ते मी तुम्हाला वर्णन करून सांगतो म्हणजे तुमच्या मनातला संशय दूर होऊन जाईल. अयोध्या नरेश ब्रह्म प्रभू रामचंद्र आणि निर्गुण निराकार तत्व ब्रह्म हे दोन एकच आहेत. याच्याकरता जे सतीनं आपल्या शंकरजीला मनामध्ये प्रश्न आणला होता आणि विचारलं होतं, एक बार त्रेतायुग माही शंभु कुबज रुचि पाए. प्रिया राम प्रिया राम प्रिया राम संगत
त्रेता युग माही शंभु गए कुंभज ऋषि पाई राम सिया राम जय जय राम राम। ओ संग सती जगत जननी भवानी पूजे ऋषि अखिलेश्वर पानी राम। वा असंच चालू द्यायचं 7 दिवस, कारण मी एकट्याने काय गुत घेतलंय का होय? भरद्वाज मुनींना याज्ञवल्क्य ऋषी सांगतात की एकदा त्रेतायुग सुरू होतं। एक बार त्रेतायुग माही शंभु गए कुंभज ऋषी पाशी। कुंभज ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषी। त्रेतायुगामध्ये अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये रामकथा ऐकण्याकरता सती माता पार्वतीच्या अगोदरचा जन्म। सती मैयाला सोबत घेतलं आणि रामकथा ऐकण्याकरता कुंभज ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषीच्या आश्रमात जातात। आणि अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर अखिलेश्वराने संग सती जग जननी भवानी अगस्त्य ऋषीनं पूजा अर्चना केली। महादेव आले, शंकरजी आले, सोबत जगजननी भवानी माता आहे आले। आदरातिथ्य केलं, पूजा अर्चना केली आणि भगवान शंकरजीनं आज्ञा केली, ऋषीवर्य आम्हाला रामकथा ऐकायची आहे। भोले बाबाची आज्ञा, कारण मी कालच सांगितलं भोले बाबाचं आराध्य दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत। प्रभू रामचंद्राला भोले बाबा आवडतात आणि भोले बाबांना प्रभू रामचंद्र। आराध्याची कथा ऐकायची आहे। अगस्त्य ऋषीनं सांगितलं ठीक आहे। अगस्त्य ऋषीनं कथा पूर्ण केली, रामकथा पूर्ण ऐकवली, आनंद वाटला। सती मैया खुश झाल्या, शंकरजी खुश झाले आणि प्रभू रामचंद्राचं भजन करत करत परत निघाले। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम। सर्वांनी टाळी वाजवली। हरी बोल। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। हरी बोल। टाळी वाजव। हा जय राम जय राम, हरी बोल।
राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम